सुरेश कुलकर्णी त्या ठिकाणी आले। सुरेश कुलकर्णी त्यांना जातीवाचक भाषा वापरली आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी धक्काबुक्की केली, धमकी दिली, म्हणून त्यांनी काल त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली। त्यांना कसं काय नाव खराब करायचे असा षडयंत्र रचून त्या लोकांनी बसून शिवसेनेवाले, RPI-वाले, आणखीन BJP-वाले हे सगळे पक्षाचे एकत्र येऊन हा षडयंत्र रचलेला मसाला आहे। RPI-चे पक्ष कार्यकर्ता रावण गायकवाड यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रावण गायकवाड यांनी तुर्भे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर सुरेश कुलकर्णी यांच्या समर्थकांनी तुर्भे पोलीस स्थानकाचा घेराव केला आणि पोलिसांना पत्र देऊन हे अपील केलं की सुरेश कुलकर्णी यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हटवावा। वादाची सुरुवात झाली तुर्भे MIDC मधील जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्यानंतर एका JCBच्या धक्क्याने जलवाहिनी फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया गेलं। यामुळे स्थानिक RPI कार्यकर्त्यांनी JCBच्या ड्रायव्हरला मारहाण केली। यानंतर सुरेश कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले आणि कुलकर्णी आणि रावण गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। कुलकर्णींनी गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। रिपब्लिकन पक्षाचे रावण गायकवाड यांनी तक्रार केली होती काल आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जी ड्रेनेज पाईपलाईन जी काम चालू आहे ते कामामध्ये JCBकडनं वॉटर पाईपलाईन फुटली। त्या ड्रायव्हरला ते बोलायला गेले। ड्रायव्हरला बोललेलं असताना सुरेश कुलकर्णी त्या ठिकाणी आले। सुरेश कुलकर्णी त्यांना जातीवाचक भाषा वापरली आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी धक्काबुक्की केली, धमकी दिली, म्हणून त्यांनी काल त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली। नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की ही त्यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र आहे। राजकीय स्पीडमध्ये हे गुन्हा दाखल केलेले आहेत। ह्या ठिकाणी वर्चस्व राष्ट्रवादीची या एरियामध्ये आहे की काही लोकांना ते बघवत नाही। माझं कार्य, काम करायची पद्धत ह्या लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचा काय त्या ठिकाणी डाळ शिजत नाही। त्यांना कसं काय नाव खराब करायचे असा षडयंत्र रचून त्या लोकांनी बसून शिवसेनेवाले, RPI-वाले, आणखीन BJP-वाले हे सगळे पक्षाचे एकत्र येऊन हा षडयंत्र रचलेला मसाला आहे। ते समाजाचे कार्यकर्ते आहे आणि मला हे योग्य असा जातीवर शिवे देणं हे उचित वाटत नाही। हे समोरच्याने केले, रचना केले, ठरवून या लोकांनी असं काय जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केले। त्या ठिकाणी पोलिसांनी शहानिशा करायला पाहिजे होता। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।